ग्लोबल एज्युकेटर्स नेटवर्क अर्थात जेन यामार्फत चालू असलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षा मार्गदर्शनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षाबाबत मार्गदर्शन घेत असताना या ठिकाणी आजचे मार्गदर्शक आहेत शिवश्री लक्ष्मण काटेकर. चला तर मग आपण पाहूया, आजच्या घटकाला सुरुवात करूया. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेतील या ठिकाणी विषय बुद्धिमत्ता चाचणी हा घटक पाहत आहोत. या विषयामध्ये घटक आहे आकलनमधील संख्या मालिका. या संख्या मालिकेमध्ये संख्या मालिका सोडविताना विद्यार्थ्यांना संख्यामधील नियम, संबंध आणि गणितीय संकल्पना ओळखता आल्या पाहिजेत. खालील मुद्द्यांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. यामध्ये पहिला मुद्दा आहे रोमन अंक किंवा संख्या, मूळ संख्या, जोड संख्या, त्याचबरोबर मूळ संख्या, सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या. यामधील रोमन अंक आपण आता पाहूया. संख्या 1 लिहिताना रोमनमध्ये आय लिहितात, संख्या 5साठी व्ही लिहितात, संख्या 10साठी एक्स लिहितात, तर संख्या 50साठी यल आणि संख्या 100साठी सी लिहितात. अर्थात कोणतीही संख्या अक्षरात लिहिताना, रोमन अंकामध्ये लिहिताना 3 वेळेपेक्षा जास्त वेळा येत नाही. तसेच रोमन अंक डावीकडे लिहिल्यास ती वजा होते व उजवीकडे लिहिल्यास प्लस होते. हे 2-3 नियम लक्षात ठेवावेत. यानंतर पाहूया पुढचा घटक, त्यामध्ये मूळ संख्या. यामध्ये ज्या संख्येला फक्त 1 आणि ती संख्या असे 2च अवयव असतात त्याला मूळ संख्या असं म्हटलं जातं. त्या संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अनंत अशा यांची मालिका आहे. आणि त्या ठिकाणी यामधील संख्या पाहत असताना 100पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला पाठ असणे आवश्यक आहे. क मुद्दा, जोडमूळ संख्या. या जोडमूळ संख्यामध्ये ज्या 2 मूळ संख्यांमध्ये फरक 2चा असतो त्यांना जोडमूळ संख्या असं म्हटलं जातं. यामध्ये 3, 5, 5, 3, 7, 11, 13, 17, 19 अशा जोडमूळ संख्या आहेत. यानंतर सहमूळ संख्या, को प्राईम नंबर्स. यामध्ये ज्यांचा मसावी 1 असतो, उदाहरणार्थ 8 आणि 15 यांचा मसावी 1 आहे, 9 आणि 16 यांचा मसावी 1 आहे, 14 आणि 25 यांचा मसावी 1 आहे. यानंतर संयुक्त संख्या, ज्या संख्येला 2पेक्षा जास्त अवयव असतात, उदाहरणार्थ 4, 6, 8, 9, 10, 12, 14. यानंतर सम आणि विषम संख्या, अपूर्णांक आणि त्रिकोणी संख्या, कोणाची मापे आणि घड्याळातील वेळ. यामध्ये समसंख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. विषम संख्या, ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 ह्या संख्या असतात त्यांना विषम संख्या असं म्हटलं जातं. अपूर्णांक, अपूर्णांकामध्ये जर सर्वांचा अपूर्णांकामध्ये छेद समान असेल आणि ज्याचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा असतो, आणि छेद समान असेल आणि ज्याचा अंश लहान असेल तो अपूर्णांक लहान असतो. तर अंश समान असेल आणि छेद वेगळे वेगळे असतील तर ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा असतो तो लहान असतो. ही उलट प्रक्रिया आहे. त्याचबरोबर त्रिकोणी संख्या 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55 अशा संख्या 2, 3, 4, 5, 6 पायाने वाढत जातात. यानंतर कोणांची मापे, काटकोनाचे माप 90 अंश असते, लघुकोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते, तर विशाल कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ 30 अंश, 60 अंश, 90 अंश, 120 अंश असे 150 अंश. यानंतर घड्याळातील वेळ, उदाहरणार्थ 3, 4, 5, 6 नंतर किती वाजतील? 7. तिसरा मुद्दा 1 ते 20पर्यंतचे पाढे.
पाढे संख्यामालेतील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त ठरतात, म्हणून साधारण 30पर्यंतचे पाढे पाठ असावेत. यानंतर 1 ते 20पर्यंतच्या संख्यांचे वर्ग. यामध्ये 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100 असे पुढे वर्ग आपण पाठ करावेत. यानंतर एक अंकी संख्येचा गुणाकार, म्हणजेच 2 ने 4ला गुणलं तर यांचा गुणाकार 8 येतो. तर प्रत्येक वेळी 2 2ने गुणत जाणे, अर्थात उत्तर निघते. उदाहरणार्थ 3, 6, 12 या ठिकाणी दुप्पट केलेली आहे, तर ती दुप्पट केली तर 48 होते. म्हणजे दिलेल्या अंकापासून 5 ते 6 अंकी संख्या तयार करणे, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, लहानात लहान संख्या तयार करणे, चढता उतरता क्रम लावणे या भागाचा आपल्याला सराव होणं गरजेचं आहे. संख्यातील लहान आणि मोठेपणा, मोठी संख्या शोधणे. यामध्ये मोठी संख्या शोधण्यासाठी सर्वात मोठा अंक अगोदर घेणे व लहान अंकाकडं डावीकडून एककाकडे जाणे. अर्थात जर संख्या समान अंकी असतील तर त्या संख्यांमध्ये ह्या क्रमाने पाहता येतं, आणि जर आपणास समान अंकी नसतील तर जे अंक कमी आहेत, म्हणजे थोडक्यात 4 अंकी आणि 3 अंकी, तर 3 अंकी संख्या ही नेहमी लहान असते. यांचा चढता उतरता क्रम लावणे. यासोबतच संख्यामालिकेतील सोडवण्यासाठी युक्त्या काय काय आहेत, तर फरक काढायचा आहे. 2 आणि 5 मधला फरक 3 आहे, 5 आणि 8 मधला फरक 3 आहे, 8 आणि 11 मधला फरक 3 आहे, तर 11च्या पुढची संख्या ही 14 असेल. त्यासोबत गुणाकार, 3ला 2ने गुणणे म्हणजे 6 होते, 6ला 2ने गुणणे 12 होते, 12ला 2ने गुणणे 24 होतं, 24ला 2ने गुणलं तर 48 होतं. वर्गसंख्या 1, 4, 9, 16 नंतर येणारी वर्गसंख्या ही नेहमी 25 असते. पाढा, 7चा पाढा या ठिकाणी म्हणत गेलो तर जो उत्तर असेल तो आपल्याला मिळू शकतो, अर्थात पाढा पाठ करणे. समविषम संख्यांची मालिका अशा पद्धतीने आपण सोडू शकतो. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष तयारी करताना 1 ते 20पर्यंतचे पाढे पाठ असावेत, 1 ते 20पर्यंतचे वर्ग पाठ असावेत, मूळ व संयुक्त संख्या ओळखता याव्यात, रोमन अंकाची माहिती असावी, संख्या विषम संख्या त्वरित ओळखता याव्यात, मोठी लहान संख्या तयार करता यावी, त्यासोबत बेरीज आणि वजाबाकी गुणाकारावर आधारित मालिका सोडवण्याचा भरपूर सराव करावा, आणि अध्ययन निष्पत्ती यामधून विद्यार्थी संख्या मालिकेतील नियम शोधू शकतो, पुढे संख्या ओळखू शकतो, संख्यांची तुलना करू शकतो व शिष्यवृत्ती परीक्षेतील संख्या मालिका प्रकारचे प्रश्न आत्मविश्वासाने सोडवू शकतो. चला तर मग पाहूया प्रत्यक्ष उदाहरणाला. यामध्ये स्पष्टीकरणासह आपल्याला काही उदाहरणे सोडून दिली आहेत व आपल्याला सरावासाठी काही उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत. यातील पहिलं उदाहरण आहे 8, 2, 4, 6 या सर्व अंकांचा वापर करून 5 अंकी संख्या तयार करा. यामध्ये सर्वात मोठे अंक डावीकडे घेऊन उजवीकडे लहान अंकाकडे जाणे व दिलेल्या किती अंकी पर्याय विचारला आहे, तर 5 अंकी विचारला आहे. यामधील सर्वात डावीकडचा अंक हा मोठा असतो, म्हणून त्याचा अंक डबल करणे म्हणजे 2 वेळा लिहिणे, त्यामुळे पर्याय तिसरा आपलं उत्तर येतं. या ठिकाणी मागे सांगितलेल्या सूत्रानुसार आपलं अपूर्णांकाचं देखील उत्तर दुसरा पर्याय येतो. पुढीलपैकी अंकमालिकेतील मूळ संख्येनंतर लगेच विषम संख्या आहे असे किती वेळा येते, या ठिकाणी आपल्याला पाहावे लागेल आणि प्रत्यक्ष खुणा करून त्याची मोजणी करावी लागेल. यामधील उत्तर तिसरा येतं. त्यानंतर 78, 36, 12, 98, 64, 24, 56, 20, 90 आणि 48 या वरील संख्या मालिकेत 4 व 6 या दोन्ही संख्यांची संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत असा प्रश्न विचारला असता या ठिकाणी दोन्हीने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला बाजूला काढून त्यावरून ठरवावे लागेल, तर पर्याय दुसरा हे उत्तर या ठिकाणी येते. 4, 8, 9, 12, 7, 6, 5, 15, 21, 30, 5, 1, 14, 16, 18 आणि 6 वरील संख्या मालिकेत 3ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या, अर्थात या ठिकाणी 3ची कसोटी आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. यामधून उत्तर येईल तिसरा पर्याय 4 संख्या निघतात. यामधून लास्टचं एक सरावात्मक घेऊया. 2, 4, 5, 4, 1, 6, 4, 5, 2, 1, 3, 1, 5, 2, 7, 6, 8, 5, 2, 1, 3, 5, 4, 1, 3, 5, 3, 2 वरील संख्या मालिकेत 5 नंतर लगत 4 किंवा 2 आहेत
परंतु 5च्या आधी लगत 1 किंवा 3 आहे नाहीत असे किती वेळा आले आहे? तर या ठिकाणी 3 वेळा आल्याचे आपल्याला दिसून येते. जिथे आले आहे त्याच्याखाली रेष मारून ते गणण्यासाठी घ्यावे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सरावासाठी काही प्रश्न दिले आहेत. तर व्हिडिओ पॉज करून आपण ते नक्की प्रश्न वाचावेत, प्रश्न सोडवावेत व त्याचे उत्तराचे पर्यायी क्रमांक लिहून या ठिकाणी पाठवावेत. आपणास उत्तरसूची देऊन याची तपासणी केली जाईल. या ठिकाणी अशा पद्धतीने प्रश्न आपल्यासमोर उपलब्ध आहेत. तर हे प्रश्न नक्कीच आपण वाचाल अशी आशा करूया आणि पुढील पानावर जाऊया. या ठिकाणी हे प्रश्न, प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या पद्धतीचा असून जसे आपण प्रश्न सोडवत जाल आणि आपल्याला काही अडचणी येतील त्या अडचणी आपण या ठिकाणी मांडून किंवा आपण दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती शेअर करून आपण या आपल्या अडचणी दूर करू शकता आणि सोडवू शकता. चला तर मग पुढं पाहूया पुढच्या घटकाला. आणि पुढचा घटक आहे त्या ठिकाणी यावरचे प्रश्न आपण नक्कीच सोडवावेत आणि सराव करून आपण त्याचे वाचन करून प्रश्न सोडवू शकता. धन्यवाद. ग्लोबल एज्युकेटर्स नेटवर्क अर्थात जेन यामार्फत चालू असलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षा मार्गदर्शनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षाबाबत मार्गदर्शन घेत असताना